नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 8वी विषय गणित 5वं प्रकरण विस्तार सूत्रे यातील आपण सराव संच 5.1 सोडवणार आहोत. सराव संच 5.1 सोडवण्याआधी आपण x अधिक a आणि x अधिक b म्हणजे x अधिक a गुणिले x अधिक b चा विस्तार काय आहे ते आपण बघणार आहोत. आता x अधिक a गुणिले x अधिक b म्हणजे हा दोन द्विपदींचा गुणाकार आहे. इयत्ता 7वीमध्ये आपण द्विपदींचा गुणाकार शिकलो आहोत की पहिल्या कंसातल्या पहिल्या संख्येने पुढच्या कंसाला गुणायचं आहे. म्हणजे x गुणिले x अधिक b अधिक a गुणिले x अधिक b म्हणजे पहिल्या कंसातल्या xने आपण x अधिक b ला गुणलं अधिक एने आपण x अधिक b ला गुणलं म्हणजे पुढच्या कंसाला गुणलेला आहे. आता हा गुणाकार काय येतो ते आपण बघूया. xने x अधिक b ला गुणायचं म्हणजे xने कंसातल्या दोन्ही संख्यांना गुणायचं आहे. तर xने x ला गुणलं x वर्ग अधिक xने b ला गुणलं xb अधिक आता xने गुणून झालं आहे. आता आपल्याला एने गुणायचं आहे. एने x ला गुणलं ax अधिक एने b ला गुणलं ab. आता हे आपण थोडंसं ॲडजस्ट करून लिहायचं आहे. x वर्ग अधिक आता ax मी हा सुरुवातीला लिहिला आणि xbच्या ऐवजी मी bx लिहिला, कारण गुणाकार करताना संख्यांचा क्रम बदलला तरी चालतो. इथे गुणाकार आहे. x गुणिले xbचा अर्थ होतो x गुणिले b, मी तो bx लिहिला अधिक ab म्हणजे x वर्ग अधिक आता इथं दोन्ही ठिकाणी हा x दोन्ही पदांमध्ये x सामायिक आहे, तो आपण बाहेर लिहिणार आहोत. म्हणजे कंसात येणार आहे a अधिक b गुणिले x अधिक ab म्हणजे x अधिक a x अधिक bचा गुणाकार, या दोन द्विपदींचा गुणाकार आलेला आहे x वर्ग अधिक कंसात a अधिक b गुणिले x अधिक ab. म्हणजे या ठिकाणी हे सूत्र तयार झालं. आता तुम्हाला या प्रकारची उदाहरणं सोडवताना किंवा या सूत्रावर आधारित उदाहरणं सोडवताना हा सगळा गुणाकार करत बसायचा नाही आहे, तर फक्त हे सूत्र वापरायचे. x अधिक a x अधिक b दोन्ही कंसांमध्ये पहिली संख्या समान आहे, दुसरी संख्या भिन्न आहे. असं असेल तर पहिल्या पदाचा वर्ग x वर्ग अधिक दुसऱ्या दोन्ही पदांची बेरीज चिन्हानुसार, इथं जे चिन्ह आहे त्यानुसार बेरीज वजाबाकी होणार आहे. a अधिक b गुणिले पहिले पद अधिक ab म्हणजे दुसऱ्या दोन्ही पदांचा गुणाकार. हे सूत्र जर तुम्ही लक्षात ठेवलं तर या प्रकारचं कुठलंही उदाहरण आपल्याला सहज सोडवता येतं. म्हणून फक्त विद्यार्थी मित्रांनो हे सूत्र पाठ करा. x अधिक a x अधिक b या दोन द्विपदींचा गुणाकार, त्याचं सूत्र आहे पहिल्या पदाचा वर्ग x वर्ग अधिक दुसऱ्या दोन्ही पदांची बेरीज 1 अधिक a अधिक b गुणिले पहिले पद म्हणजे इथं x अधिक ab. या सूत्रावरती आधारित आपण आता उदाहरणं सोडवणार आहोत. सराव संच 5.1. सराव संच 5.1 प्रश्न विस्तार करा. पहिलं उदाहरण आहे a अधिक 2 a वजा 1 म्हणजे या दोन द्विपदींचा गुणाकार आहे. आणि सूत्र आपल्याला माहिती आहे की पहिली संख्या समान दुसरी संख्या भिन्न, दोन द्विपदींचा या ठिकाणी गुणाकार असेल तर म्हणजे x अधिक a x अधिक b तर x वर्ग अधिक a अधिक b गुणिले x अधिक ab म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या दोन्ही पदांची बेरीज गुणिले पहिले पद अधिक दुसऱ्या दोन्ही पदांचा गुणाकार. या सूत्रावर आधारित आपल्याला आता ही उदाहरणं सोडवायची आहेत. मग a अधिक 2 गुणिले a वजा 1 पहिल्या पदाचा वर्ग a वर्ग अधिक अधिक 2 आहे इथं आणि वजा 1 आहे म्हणजे 2 वजा 1, धनचिन्ह नसेल तर आपण ते द्यायची गरज नाही. 2 वजा 1 गुणिले पहिले पद म्हणजे इथं पहिलं पद आहे a अधिक
दुसऱ्या दोन्ही पदांचा गुणाकार म्हणजे एक्स वर्ग ए अधिक बी, इथं आपण चिन्हानुसारच होणार आहे, म्हणून 2 वजा 1 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या दोन्ही पदांचा गुणाकार, म्हणून 2 गुणिले वजा 1. ऋणसंख्या असतील तर त्या कंसात टाका. आता आपण हे सोडवूया. ए वर्ग अधिक 2मधनं 1 गेला, 1 ए अधिक बे 1 बे, आणि भिन्न चिन्हांचा गुणाकार ऋण येतो, म्हणून दोन संख्यांना जर भिन्न चिन्ह असतील, एक आता इथे 2ला धनचिन्ह आहे, एकाला ऋण आहे, म्हणून यांचा गुणाकार ऋण येणार आहे. ऋण असेल तर ते कंसात टाका. बरोबर ए वर्ग अधिक 1 ए अधिक गुणिले वजा 2, म्हणजे ए अधिक 2 आणि ए वजा 1 यांचा गुणाकार आलेला आहे ए वर्ग अधिक 1 ए वजा 2. आता यानुसार दुसरं उदाहरण सोडूया. एम वजा 4 पहिल्या कंसात, दुसऱ्या कंसामध्ये आहे एम अधिक 6. पहिली संख्या समान आहे, दुसरी संख्या भिन्न आहे. मग पहिल्या पदाचा वर्ग एम वर्ग अधिक दुसऱ्या दोन्ही पदांची बेरीज चिन्हानुसार, मग इथं वजा 4 अधिक 6 गुणिले पहिले पद एम अधिक ए बी म्हणजे दुसऱ्या दोन्ही पदांचा गुणाकार, वजा 4 गुणिले 6 बरोबर एम वर्ग अधिक, आता इथं भिन्न चिन्ह आहेत, दोन संख्यांची इथं बेरीज आहे, परंतु इथं भिन्न चिन्ह आहे. जर भिन्न चिन्ह असतील तर त्यांची वजाबाकी करा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. आता इथं 6मधनं 4 गेले 2 आणि मोठी संख्या आहे 6, त्याला चिन्ह आहे धन, म्हणजे इथं धन 2 येणार आहे. एम अधिक 6 चौक 24 गुणाकार केला आपण प्रथम. इथे सुद्धा भिन्न चिन्ह आहे, भिन्न चिन्हांचा गुणाकार नेहमी ऋण येतो. मग एम वर्ग अधिक गुणिले अधिक अधिक 2 एम अधिक गुणिले वजा 24. तुम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये सुद्धा पर्याय निवडामध्ये सुद्धा असा प्रश्न येऊ शकतो, म्हणून हे उदाहरण तुम्हाला पटकन सोडवता आलं पाहिजे आणि त्याचा पर्याय तुम्हाला शोधता आला पाहिजे, किंवा उदाहरणं सोडवा अशा प्रश्नांमध्ये सुद्धा या प्रकारचे प्रश्न येतात. पुढचं उदाहरण घेऊया. तिसरं उदाहरण पी अधिक 8 आणि पी वजा 3 या दोन द्विपदींचा गुणाकार करायचा आहे सूत्रानुसार. मग इथे सूत्र मी लिहून घेतलेलं आहे. एक्स अधिक ए एक्स अधिक बी यांचा गुणाकार एक्स वर्ग अधिक ए अधिक बी एक्स ए अधिक बी गुणिले एक्स अधिक ए बी, पहिल्या पदाचा वर्ग अधिक पहिले पद अधिक दुसरे पद गुणिले पहिले पद अधिक पहिले पद गुणिले दुसरे पद, दोन्ही पदांचा गुणाकार. आता हे सोडवूया आपण त्या सूत्रानुसार. आता इथं पहिली संख्या पी आहे किंवा पहिले पद पी आहे, दोन्ही समान आहेत. पी वर्ग अधिक दुसऱ्या दोन्ही पदांची बेरीज वजाबाकी चिन्हानुसार 8 वजा 3 गुणिले पहिले पद पी अधिक 8 गुणिले वजा 3 8 गुणिले वजा 3 बरोबर पी वर्ग अधिक 8 वजा 3 5, 8मधनं 3 गेले 5 पी अधिक 8 त्रिक 24 आणि भिन्न चिन्हांचा गुणाकार ऋण येतो, म्हणून वजा 24 बरोबर पी वर्ग अधिक 5 पी अधिक गुणिले वजा 24, म्हणजे पी वर्ग अधिक 5 पी वजा 24 हे पी अधिक 8 आणि पी वजा 3 या द्विपदींचा गुणाकार आहे. पुढचं आहे 13 अधिक एक्स एका कंसात आणि दुसऱ्या कंसात 13 वजा एक्स. आता हे दोन सूत्रानुसार सोडवता येतं, पण आपण याच सूत्रानुसार सोडवूया. 13चा वर्ग पहिल्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या दोन्ही पदांची बेरीज एक्स वजा
एक्स वजा एक्स गुणिले पहिले पद 13 अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग दुसऱ्या दोन्ही पदांचा गुणाकार म्हणजे एक्स गुणिले वजा एक्स. पहिल्या पदाचा वर्ग 13चा वर्ग अधिक दुसऱ्या दोन्ही पदांची बेरीज वजाबाकी चिन्हानुसार म्हणून एक्स वजा एक्स गुणिले पहिले पद अधिक दुसऱ्या दोन्ही पदांचा गुणाकार म्हणून एक्स गुणिले वजा एक्स. मग 13चा वर्ग 169 अधिक एक्स वजा एक्स 0 गुणिले 13 अधिक एक्स गुणिले एक्स वर्ग आणि भिन्न चिन्हांचा गुणाकार ऋण येतो. बरोबर, याचं उत्तर आलेलं आहे 169. आता 0 गुणिले 13 0. शून्याला कोणत्याही संख्येने गुणलं तर गुणाकार 0 येतो म्हणून हा गुणाकार 0 येणार आहे आणि अधिक गुणिले वजा एक्स वर्ग हे उत्तर आलेलं आहे. आता हे उत्तर आपण अजून दुसऱ्या एका सूत्राने सोडवू शकतो. ए अधिक बी ए वजा बी. या उदाहरणामध्ये दोन्ही कंसातल्या दोन्ही संख्या समान आहेत म्हणजे 13 एक्स. अशा वेळेस आणि चिन्ह भिन्न आहे तर हे सूत्र आपण वापरू शकतो. ए अधिक बी ए वजा बी. म्हणजे या सूत्रामध्ये काय आहे तर पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. ए अधिक बी ए वजा बी दोन्ही संख्या समान चिन्ह भिन्न. पहिल्या पदाचा वर्ग ए वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग बी वर्ग. या सूत्रानुसार आपण हे सोडवू शकतो. आता तसं जर आपण हे सोडवायचं म्हटलं तर काय येणार आहे 13चा वर्ग. पहिलं पद आहे 13 वजा दुसरं पद आहे एक्सचा वर्ग. मग 13चा वर्ग किती येतो 169 वजा एक्सचा वर्ग एक्स वर्ग. तेच उत्तर आलेलं आहे. म्हणजे तुम्ही या पद्धतीने सोडवा म्हणजे एक्स अधिक ए एक्स अधिक बी या विस्तार सूत्रानुसार सोडवा किंवा ए अधिक बी गुणिले ए वजा बी या सूत्रानुसार सोडवा उत्तर सारखंच येतं. आता 3x अधिक 4y 3x अधिक 5y. इथं मात्र आपल्याला एक्स अधिक ए गुणिले एक्स अधिक बी हे सूत्र वापरावं लागेल कारण इथं चिन्ह कुठलेही असू द्या परंतु दुसरी जे पदं आहेत ते वेगवेगळे आहेत. इथं मात्र दुसरे पद समान होते त्याच वेळेस आपण हे सूत्र वापरू शकतो. इथं आपल्याला हे सूत्र वापरता येणार नाही कारण इथं दुसरं पद आहे 4y इथं आहे 5y. मग आता सोडवूया आपण. पहिलं पद 3x म्हणून 3xचा वर्ग हे कंसात टाका कारण इथं 3x आहे. दोन्ही पदांचा यात दोन्ही संख्यांचा इथं वर्ग आपल्याला करावा लागणार आहे. अधिक 4y अधिक 5y गुणिले पहिले पद दुसऱ्या दोन्ही पदांची बेरीज गुणिले पहिले पद अधिक दुसऱ्या दोन्ही पदांचा गुणाकार म्हणून 4y गुणिले 5y. सगळे धन असल्यामुळं इथं कुठलाही कंस टाकायची काही गरज नाही. आता 3x वर्ग म्हणजे 3चा वर्ग 9 आणि एक्सचा वर्ग एक्स वर्ग म्हणजे 3x वर्ग 3xचा वर्ग जो आहे तो 9x वर्ग होणार आहे. 3चा वर्ग 9 एक्सचा वर्ग एक्स वर्ग म्हणजे 9x वर्ग अधिक 4y आणि 5y 9y दोघांची आपण बेरीज केली. सहगुणकांची बेरीज करायची असते. इथं 4 आणि 5 9 आणि y आहे तसाच 9y गुणिले 3x अधिक आता इथं गुणाकार आहे संख्यांचा गुणाकार करा 4 पंचे 20 नंतर चलांचा गुणाकार करा y गुणिले y वर्ग बरोबर 9x वर्ग अधिक आता इथं 9y गुणिले 3x आहे. मग 9 त्रिक 27xy 9 त्रिक 27 x आणि y आहे तसेच कारण ते गुणिले आहेत अधिक 20yचा वर्ग म्हणजे 3x अधिक 4y गुणिले 3x अधिक 5yचा गुणाकार आपल्याला मिळालेला आहे 9x वर्ग अधिक 27xy अधिक 20y वर्ग. तसंच पुढचं 6वं गणित आहे. 9x पहिलं पद समान आहे 9xचा वर्ग अधिक आता इथं वजा 5t आहे
म्हणजे हे आपल्याला आहे असंच लिहावं लागेल. वजा 5t अधिक 3t दुसऱ्या दोन्ही पदांची बेरीज चिन्हानुसार गुणिले पहिले पद. पहिले पद आहे 9x. इथे 9xचा वर्ग कंसात टाका, कारण जर तुम्ही 9x वर्ग असं लिहिलं तर फक्त xचा वर्ग होईल. 9चा वर्ग आपल्याला करायचा तिथं होणार नाही, 9चा वर्ग होणार नाही, म्हणून ते हे कंसात टाका. 9x वर्ग अधिक वजा 5t अधिक 3t गुणिले पहिले पद 9x अधिक दुसऱ्या दोन्ही पदांचा गुणाकार म्हणजे वजा 5t गुणिले 3t. आता 9xचा वर्ग 81x वर्ग वजा 5t अधिक 3t. इथं संख्यांची बेरीज आहे, चिन्ह भिन्न आहेत म्हणजे वजाबाकी होणार. मग 5मधनं 3 गेले 2, t आहे तसाच, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या इथं 5t आहे म्हणून याचं चिन्ह ऋण, वजा 2t गुणिले 9x अधिक. आता इथं दोन्ही पदांचा गुणाकार आहे. 5 त्रिक 15 t गुणिले t वर्ग आणि भिन्न चिन्हांचा गुणाकार ऋण. हे सगळं तुम्हाला इथं गुणाकार करताना लक्षात ठेवावं लागेल की, आणि जर स्टेप बाय स्टेप गुणाकार केला की एक एक संख्येचा गुणाकार केला तर इथं चुकण्याची काही शक्यता नसते. मग 81x वर्ग आता इथं अधिक गुणिले वजा होणार. 9 दुणे 18 tx किंवा xt अधिक गुणिले वजा 15t वर्ग. म्हणजे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 81x वर्ग वजा 18tx वजा 15t वर्ग. पुढचं 7वं गणित घेऊया. m अधिक 2/3 एका कंसात आणि m वजा 7/3 एका कंसात. इथं आपल्या दोघांचा दोन द्विपदींचा गुणाकार करायचा आहे. आपल्या सूत्रानुसार पहिल्या पदाचा वर्ग, पहिलं पद आहे इथं m म्हणून mचा वर्ग अधिक दुसऱ्या दोन्ही पदांची बेरीज चिन्हानुसार. मग 2/3 दुसरं पद आहे 2/3, इथं दुसरं पद आहे 7/3, त्याला ऋणचिन्ह आहे म्हणजे वजा 7/3. दोन्ही पदांची बेरीज त्याला गुणिले पहिलं पद म्हणजे गुणिले m अधिक दुसऱ्या दोन्ही पदांचा गुणाकार 2/3 गुणिले वजा 7/3. पहिल्या पदाचा वर्ग दुसऱ्या दोन्ही पदांची बेरीज गुणिले m अधिक 2/3 गुणिले वजा 7/3 दोन्ही दुसऱ्या दोन्ही पदांचा गुणाकार. आता m वर्ग अधिक. आता इथं अपूर्णांकांची वजाबाकी आहे म्हणजे अपूर्णांकांच्या वजाबाकीचे नियम या ठिकाणी आपल्याला वापरावे लागतील. तर अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी करताना छेद बघायचे आहेत. छेद समान असतील तर डायरेक्ट आपण अंशांची बेरीज वजाबाकी मधल्या चिन्हानुसार करू शकतो. आता इथं छेद समान आहे म्हणजे आपण एक छेद लिहिला 3 आणि अंशांची इथं वजाबाकी करावी लागेल कारण इथं मध्ये वजा चिन्ह आहे. 2 वजा 7 आपण एक एक स्टेप लिहूया म्हणजे लक्षात येईल. अधिक इथं अपूर्णांकांचा गुणाकार आहे. अपूर्णांकांचा गुणाकार करताना अंशाने अंशाला गुणायचं, छेदाने छेदाला गुणायचं असतं. मग अंश 2 आणि 7 आहे म्हणजे 2 गुणिले 7 आणि 3 गुणिले 3. अंशाने अंशाला गुणलं, छेदाने छेदाला गुणलं, आणि हा जो गुणाकार आहे इथं चिन्ह भिन्न आहेत. मग भिन्न चिन्हांचा गुणाकार नेहमी ऋण येतो. आता इथं m वर्ग अधिक 2 वजा 7 इथं चिन्ह भिन्न आहेत. इथं वजाबाकी होणार. 2मधनं 7 जात नाही म्हणून 7मधनं 2 गेले 5, 7मधनं 2 गेले 5, छेद आहे तसाच 3 आणि 7मधनं 2 गेले 5, मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे वजा 5/3 गुणिले m अधिक गुणाकार वजा येणार आहे 7 दुणे 14 आणि 3 त्रिक 9. m वर्ग अधिक गुणिले वजा 5m/3. 5ने आपण mला गुणलं 5m/3 अधिक गुणिले वजा 14/9.
हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. एम वर्ग वजा 5 एम छेद 3 वजा 14 छेद 9. आता पुढचं उदाहरण सोडवूया. 8वं उदाहरण. आता इथं आपल्याला पुन्हा ए अधिक बी ए वजा बी हे सूत्र वापरू शकतो आहे. दोन्ही पद्धतीने एकच उत्तर येणार आहे. ए वर्ग वजा बी वर्ग, कारण इथं संख्या समान आहे, चिन्ह भिन्न आहे. आपण दोन्ही पद्धतीने सोडवूया. बरोबर. आता इथं पहिल्या पदाचा वर्ग एक्स वर्ग अधिक दुसऱ्या दोन्ही पदांची बेरीज चिन्हानुसार, म्हणजे 1/x वजा 1/x या दोन्ही पदांची वजाबाकी गुणिले पहिले पद अधिक दुसऱ्या दोन्ही पदांचा गुणाकार 1/x गुणिले वजा 1/s. आता एक्सचा वर्ग एक्स वर्ग 1/x वजा 1/x 0. दोघांची वजाबाकी ते 0 होणार आहे. 0 गुणिले x म्हणजे 0. कोणत्याही संख्येला 0ने गुणलं तर गुणाकार 0 येतो, म्हणजे हे पद 0 होणार आहे. आता फक्त हे पद राहिलं, किंवा इथं आपण अधिक 0 लिहूया. अधिक अंशाने अंशाला गुणलं आपण 1, छेदाने छेदाला गुणलं, किंवा इथं लिहून घेऊया 1 गुणिले 1 x गुणिले x आणि भिन्न चिन्हांचा गुणाकार ऋण येतो. याचं उत्तर आपल्याला मिळतं आहे एक्स वर्ग, हे अधिक 0च आहे, हा अधिक गुणिले वजा वजा 1 गुणिले 1 1 आणि x गुणिले x एक्स वर्ग, म्हणजे एक्स वर्ग वजा 1/x वर्ग. आता हेच उदाहरण जर आपण या सूत्रानुसार सोडवायचं म्हटलं, ए अधिक बी इथे ए वजा बी पाहिजे, ए वजा बी ए वर्ग वजा बी वर्ग, म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग, म्हणजे ए अधिक बी गुणिले ए वजा बी ए वर्ग वजा बी वर्ग. या सूत्रानुसार जर हे सोडवायचं म्हटलं तर एक्स वर्ग वजा 1/x वर्ग बरोबर एक्स वर्ग वजा 1चा वर्ग 1 आणि एक्सचा वर्ग एक्स वर्ग, म्हणजे आपल्याला हेच उत्तर मिळतं परत. म्हणजे मी कुठल्याही सूत्राने सोडवू शकता. फक्त हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे की आपल्याला कुठल्या सूत्राने सोडवायचं आहे. इथं चिन्ह फक्त भिन्न आहेत आणि दोन्ही कंसांमध्ये पदं समान आहेत, तर त्यावेळेस सरळ हे सूत्र वापरा, म्हणजे आपल्याला पटकन उत्तर मिळतं. एवढं सगळं कॅल्क्युलेशन करायची गरज नसते. पुढचं उदाहरण घेऊया. 9वं उदाहरण. 1/y अधिक 4 गुणिले 1/y वजा 9. सूत्रानुसार पहिल्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या दोन्ही पदांची बेरीज चिन्हानुसार y वजा 9. इथं आपण बेरीज करतो आहे, पण इथं चिन्ह वजा असल्यामुळं इथं वजाबाकी होणार. 4 वजा 9, त्याच ऋणचिन्ह असेल तर आहे तसं चिन्ह द्या, गुणिले 1/y दुसऱ्या दोन्ही पदांची बेरीज गुणिले पहिले पद अधिक दुसऱ्या दोन्ही पदांचा गुणाकार 4 गुणिले वजा 9. तर इथे 1चा वर्ग 1 yचा वर्ग y वर्ग अधिक 4 वजा 9, 4मधनं 9 जात नाही म्हणून 9मधनं 4 गेले 5. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, म्हणजे वजा 5 गुणिले 1/y अधिक 4 9 36 आणि भिन्न चिन्हांचा गुणाकार ऋण 1/y वर्ग अधिक गुणिले वजा वजा 5 गुणिले 1 अंशाने अंशाला गुणलं 5/y अधिक गुणिले वजा वजा 36, म्हणजे 1/y अधिक 4 गुणिले 1/y वजा 9. याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे 1/y वर्ग वजा 5/y वजा 36. 1/y अधिक 4 गुणिले 1/y वजा 9 असं प्रत्येकाचं उत्तर लिहा खाली. 1/y वर्ग वजा 5/y
वजा 36. अशा पद्धतीने आपण सूत्र वापरून उदाहरण सोडवू शकतो. तर त्यासाठी आपलं सूत्रपाठ असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून सूत्रपाठ करा आणि सूत्रपाठ असेल तर आपल्याला गणित पटकन लक्षात येतं आणि लगेच सोडवतासुद्धा येतं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढच्या सराव संचांचे व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.